आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जिच्या पावलांनी डॉक्टर पतंगराव कदम शिक्षण महर्षी म्हणून घडले, जिच्यामुळे पतंगरावांनी आपल्या सगळ्या संस्थांना भारती नाव दिले, अशा भारतीताई लाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड यांनी वयाच्या 53व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। भारती महेंद्र लाड यांचा जन्म 18 जुलै 1972 रोजी सोनसळ तालुका कडेगाव येथे झाला। डॉक्टर पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ भारतीताईंनी अतिशय जवळून पाहिला होता। त्यामुळे पुढे डॉक्टर पतंगराव कदम यांनी त्यांच्याच नावे सर्व संस्थांचे जाळे उभे केले। त्यामुळे भारती संकुल आज डौलाने विद्यादानाचे काम करत आहे। घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले तरी भारतीताई अतिशय साध्या आणि सामान्य लोकात मिळून मिसळून असत। त्यांचा विवाह 3 मे 1993 रोजी कुंडल तालुका पोलूस येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी झाला। जवळच्याच पाहुण्यातच लग्न झाल्याने त्या इथेही लगेच रुळल्या। त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉक्टर पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचे जाळे या परिसरात उभे राहिले। भारतीताई यांनी महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले। महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या नेहमी अग्रेसर असत। महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पद अशी जबाबदारी आल्याने गावगाडा आणि महिला सबलीकरणासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या। भारतीताई आणि महेंद्र लाड यांना ऋषिकेश आणि रोहन ही 2 मुलं। ऋषिकेश उद्योग व्यवसाय बघतात तर रोहन राजकारण आणि समाजकारणात वडिलांना हातभार लावतात। भारतीताईंना 14 एप्रिल रोजी चक्कर आल्यासारखे झाले। सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले। तिथे त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी तातडीने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला। सांगलीतून हेलिकॉप्टरने पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यांची किडनी निकामी झाल्याचे सांगण्यात आले असताना डॉक्टरांनी अत्युच्च उपचार सुरूच ठेवले होते, परंतु शक्य ते सगळे प्रयत्न करूनही 28 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली।